गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात अनुभव युवा मंच धुळे यांच्या वतीने सोमवार दिनांक 16 रोजी अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाच्या शिरपूर सोपडा रस्त्यावरील सावर गावाजवळ रस्ता रोको करण्यात आले। जोरदार घोषणाबाजी करत केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। वाढत्या दरवाढीमुळे शासन तसेच संबंधित एजन्सीकडून होत असलेल्या गळपेचीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला। शासनाने वाढत्या दरांवर तातडीने नियंत्रण आणावे तसेच संबंधित एजन्सीच्या कामकाजाची चौकशी करून भ्रष्टाचारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। ठाणेरचे उपनिरीक्षक हेमंत पाटील यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता। आंदोलनाचं नेतृत्व अनुभव युवा मंचचे जितेंद्र राठोड तसेच अध्यक्ष चेतन जाधव यांनी केलं। यावेळी चेतन मोरे, धम्मदीप मोरे, वंदना जाधव, पूजा जाधव, संगीता जाधव, सुमनबाई जाधव, सुनील राठोड, सुनील जाधव, हंसराज चौधरी, मणिलाल चव्हाण, मनोज मालचे, अक्षय बाबिस्कर, राहुल डिवरे, सुनील ठाकरे, संदीप जाधव, श्याम राठोड, गौरव राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। MTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राज जाधव, शिरपूर। गॅस ही एजन्सी आम्हाला भेटत नाही आणि गॅसचा भाव कमी व्हायला पाहिजे आणि गॅस ही वेळेवर भेटत नाही महिलांना। कमी पहिला महिलांना पैशाची गरज असते, कमी म्हणजे गॅसचा भाव वाढीव आहे म्हणून महिला गॅस वेळेवर डबे करून देत नाही, गॅस भरली जात नाही। आज अनुभव युवा मंचाच्या वतीनं आणि ग्रामस्थाच्या वतीनं आज बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचा मुख्य उद्देश असा होता की गॅस जे दरवाढ आहे त्याचबरोबर गॅस एजन्सीचा जो भ्रष्टाचार आहे त्याच्यावर कुठेतरी शासनाने विचार करावा। जो दर वाढलेला आहे तो सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही। उज्ज्वला कनेक्शन मोफत मध्ये देण्यात आलं, परंतु आता महिलांना त्याचा फटका कुठेतरी जाणवत आहे आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये याचा फार मोठा परिणाम होताना दिसतोय। म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलं। याच्यामध्ये खास करून तुम्ही महिलांची संख्या बघू शकतात। सगळ्या महिला ज्या आहेत ते या सगळ्या समस्यांना ग्रस्तीत आहेत, म्हणून आज या महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या। तर शासनाने कुठेतरी याबाबत क्लॅरिटी दिली पाहिजे। त्याचबरोबर शिरपूरचं धुळे जिल्ह्यातल्या या प्रशासनाने इथल्या एजन्सींवर कुठेतरी या सगळ्याबाबत चौकशी केली पाहिजे, यांच्या साठ्याबाबत चौकशी केली पाहिजे। आणि हे जो आता भ्रष्टाचार होतोय, ब्लॅक मध्ये आता गॅस एजन्सी जे आहेत ते सगळीकडे वाटप करतायत, त्यामुळे आज शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना परवडणार नाही, त्यांच्यावर कारवाई झाली।